चालू करूयात तोपर्यंत. येथील विद्यार्थी एक एक. ओंकार घेऊयात सर्व. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून घ्यायचे. पद्मासन, सिद्धासन, सुखासन, वज्रासन. मान पाठ ताठ सरळ. दृष्टी समोर मिटलेली. दीर्घ श्वास घेऊयात 3. दीर्घ श्वास 1, 2. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. ओंकार घेऊयात. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. प्रार्थना घेऊया. योगेन चित्तस्य पदेन वाचा वरं शरीरस्य वैदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. दोन्ही हाताचं दर्शन करून घ्यायचं आहे. तळहातांचा स्पर्श डोळ्यावरती, गालावरती आणि अलगद अशा पद्धतीनं डोळे उघडून घ्यायचे. उकलून भरायचे सर्वजण. सुख व्यायाम घेऊया. दोन्ही हात समोर घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पूर्ण 1, 2, 3, 4, 5, 6, 7. दोन्ही मोठे जेवून घेऊया. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध 1, 2, 3, 4, 5. 3, 4, 5, 6, 7. पुन्हा दुसरा प्रकार. 1, तुम्ही दिसत नाहीये सर. 4. काय म्हणला? काही नाही, दिसत नव्हतं, आता दिसतंय. दिसतंय का आता? हो. 1, 2, 3, 4, 5. दुसरा प्रकार घेऊया. समोर दोन्ही हात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर दुसऱ्या बाजूने 1, 2, 3, 4, 5, 6, 7. दुसरा प्रकार. पाच दोन्ही हात वरती घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पुन्हा रोटेशन करूया. गोल. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने. 1,
दोन तीन चार पाच. दुसऱ्या हाताने करूया. एक दोन तीन चार पाच. विरुद्ध एक दोन तीन चार पाच. दोन्ही हाताने एक दोन तीन चार पाच. विरुद्ध एक दोन तीन चार पाच. थोडा परत दुसरा प्रकार. श्वास घेत दोन्ही हातावरती. एक दोन तीन चार पाच. दुसरा प्रकार घेऊया. खांद्यावरती आणते. कोपऱ्यात उभारायचे परत. एक दोन तीन चार पाच. थोडा परत दुसरा प्रकार. दोन्ही हात इंटरलॉक करून घ्यायचे वरती. श्वास घेत वर उचलायचा. एक दोन तीन चार पाच. थोडा परत दुसरा प्रकार. दोन्ही हात परत इंटरलॉक करायचे वर दुसऱ्या बाजूला. एक दोन तीन चार पाच सहा सात. थोडा परत दुसरा प्रकार घेऊया. दोन्ही हात वरती खाली टेकवायचे. एक दोन तीन चार पाच सहा सात. करूया. दोन्ही हात कमरेवरती घ्यायचे. कोपरे मागे नेण्याचा प्रयत्न करायचा. एक दोन तीन चार पाच सहा सात. उलटे ठेवा. आता अशा पद्धतीने उलटे ठेवायचे कमरेवर. दोन्ही कपडे समोर पुढे. एक दोन तीन चार पाच सहा सात. थोडा दुसरा प्रकार घेऊया. मानेचे प्रकार घेऊया. बाजूला हाताच्या सरळ रेषेत बघायचे. समोर बाजूला समोर बाजूला समोर बाजूला समोर बाजूला समोर. दुसरा प्रकार. समोर 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 समोर. दुसरा प्रकार. मान पूर्ण मागे न्यायचे. एक दोन तीन समोर. परत एक दोन तीन समोर. परत श्वास घेत मागे जायचा आहे. एक दोन तीन समोर. मान खाली. एक दोन तीन समोर. परत एक दोन तीन समोर. परत एक दोन तीन समोर. जलद गतीने करूया. माग आणि पुढे. समोर माग खाली. एक दोन तीन चार पाच. थोडा दुसरा प्रकार घेऊया. श्वास घेत एका बाजूला बघा. एक दोन तीन. थोडा परत श्वास घेत
एक, दोन, तीन. थोडा परत एक श्वास घे. एक, दोन, तीन. थोडा परत एक श्वास घे. एक, दोन, तीन. थोडं दोन्ही पायामध्ये अंतर थोडस आणि श्वास घेत एका बाजूला झोकायचे. एक, दोन, तीन. थोडा परत दुसऱ्या बाजूने. एक, दोन, तीन. एक श्वास घे. एक, दोन, तीन. थोडा परत एक. एक, तसं पण दोन, तीन. त्रिकोणासनामध्ये घेऊया. श्वास घे. एक, एक, दोन, परत एक श्वास घे. खाली. एक, दोन, तीन. नंबर दुसऱ्या बाजूने करूया सगळे. श्वास घ्या. आता वर उचलायचे आणि श्वास सोडत खाली. एक, दोन, तीन. परत थोडा श्वास घ्या. श्वास सोडत खाली या. एक, दोन, तीन. थोडा जवळ यायचे दोन्ही पाणी जवळ. दुसऱ्या प्रकारे लगेच असं खाली श्वास मागं झोपायचा आहे. श्वास सोडत पुढे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. बघूया दुसरा प्रकार. दुसरा प्रकार. एक, जलद. दुसरा प्रकार. ठीक आहे. माईक चालू आहेत सर कोणाची तरी ते स्क्रीन निघून चालली सर. म्यूट करा कोणाचा असेल तर ऑन. माईक म्यूट करा. दुसरा प्रकार घेऊया लगेच. पंचावरती चालायचं. जलद. त्यामुळे दुसरा प्रकार. दोन्ही पंचावरती उड्या घ्यायच्या सावकाश. त्यामुळे परत पुढचा प्रकार. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, त्यामुळे रोटेशन सांभाळायचं. एक, दोन, तीन,
4 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 जवळ घ्यायचे पाय. दुसरा प्रकार 1 2 3 4 5 6 7 दोन्ही आता गुडघ्यावरती 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 दुसरा प्रकार घेऊया. पायासमोर पंजा मागे ओढायचा 1 2 3 4 5 दुसऱ्या पायाने 1 2 3 4 5 थोडा परत दुसरा प्रकार 1 2 3 4 5 6 7 दुसऱ्या पायाने करूया 1 2 3 4 5 6 7 टाकूया. सूर्यनमस्कार. काल आपण 2 चक्र घेतली होती सूर्यनमस्काराची. आज पण 2 चक्र घेऊया आणि तुमच्या अभ्यासक्रमाला सुद्धा सूर्यनमस्कार आहे. एका बाजूला थांबायचं आहे मॅटच्या एका टोकाला सावधान स्थितीमध्ये नमस्कार मुद्रा आणि पहिलं आसन. नमस्कार मुद्रा म्हणजे सूर्यनमस्कारामधलं पहिलं आसन, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं श्वास घे, मागे आता करायची. श्वास घे, श्वास सोडत खाली अंगठी धरायची, एक पाय मागे, श्वसनचालन आसन. दोन्ही पाय मागे घे, पर्वतासन खाली, भुजंगासन, परत पर्वतासन, एक पाय पुढे, दोन्ही पाय मागे झुकायचं आणि नमस्कार असते. परत एक चक्र घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 परत एक चक्र घेऊया. नमस्कार 1 2 3 अश्वसंचालन 4 पर्वतासन 5 अष्टांग नमन. अगोदर गुडघे आणि मग छातीचा भाग. भुजंगासन, पुन्हा पर्वतासन, अश्वसंचालन आणि नमस्कार. हे झालं आपले सूर्यनमस्कार. बसून घेऊया.
कालच्या तासात काय काय बघितलं होतं आपण? शुद्धिक्रिया चालू होते सर, षटक्रिया. षटक्रिया, बरोबर. षटक्रियामध्ये जलनेती आणि वमंडूती काल पाहिलं होतं. जलनेती व मंदवती आणि दोनच होत्या का? तिसरा प्रकार होता तो आपण वमंडूती पर्यंतच पाहिले कदाचित. बघूयात काय काय. त्राटक पण पाहिलं सर. वाटप म्हणजे षटक्रियामध्ये 3 प्रकार झाले. तुम्हाला असलेले 3 प्रकार झालेले. क्रियामध्ये 3च प्रकार आहेत तुम्हाला. त्याच्यामधले जलनेती, वमंदवती आणि त्राटक. तिन्ही प्रकार, तिन्हीचे फायदे, तिन्हीची कृती असं आपण कालच्या भागामध्ये पाहिलं. तर आज जो आहे मुद्रा, मुद्राचा भाग आणि सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार तर कसे करायचे ते आपण आताच बघितलेले आहेत. सूर्यनमस्काराचे फायदे आज आपण बघूया. तसेच आता मुद्रा ज्या आहेत, योग मुद्रा आहे, मूलबंध, जालंधर बंध आणि उड्याण बंध अशा प्रकारच्या मुद्रा तुम्हाला आहेत. तर एकूण मुद्रा किती आहेत माहिती आहे का तुम्हाला? एकूण मुद्रा किती आहेत? 24. ठीक आहे. वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या आहेत. आपण ज्या सांगितला त्या गेरंड संहितेमध्ये सांगितलेले आहे. बरोबर आहे. आणि हठयोग प्रदीपिकेमध्ये सांगितलेले किती आहेत? सांगता येईल? सर 10. बरोबर, छान. तर हठयोग प्रदीपिकेमध्ये एकूण 10 प्रकारच्या मुद्रा सांगितलेल्या आहेत आणि ह्या मुद्रा अष्टसिद्धी प्रदान करणाऱ्या आहेत. अष्टसिद्धी म्हणजे सांगता येईल कुणाला? अष्टसिद्धी सिद्धी म्हणजे काय हे तरी माहित आहे का? बघा, भगवान हनुमंताकडे अष्टसिद्धी होत्या, अष्टसिद्धी प्राप्त होत्या. म्हणजेच जितकं मोठा होता येईल तितकं मोठं रूप धारण करता येत होतं शरीराचं. जितकं हलकं होता येईल तितकं हलकं होता येत होतं. बरोबर आहे. आणि आकाशगमन म्हणजे आकाशात उड्डाण सुद्धा करता येत होतं. त्यासोबत लहान होणे, मोठा होणे, बरोबर आहे. आणि सामर्थ्य, हलकेपणा अशा वेगवेगळ्या 8 प्रकारच्या सिद्धी आहेत. आणि अनिमा, गरिमा, महिमा, लहिमा, प्राप्ती, पोषिता आणि वशिता अशा प्रकारच्या 8 सिद्धी सांगितलेल्या आहेत. आणि या दशमुद्रा च्या योग अभ्यासाने अष्टसिद्धी प्राप्त होतात असं सुद्धा ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्याचसोबत ह्या ज्या मुद्रा आहेत ह्या खूप श्रेष्ठ आहेत आणि रत्नापेक्षा सुद्धा मौल्यवान आहेत. म्हणजेच सोनं, चांदी, पैसा, रत्न यांच्यापेक्षा सुद्धा मौल्यवान अशा आहेत आणि त्या अपात्र व्यक्तीला सांगू नये, कोणालाही सांगू नये. म्हणजेच कोणालाही सांगू नये म्हणजेच काय हो, तर अपात्र व्यक्तीला सांगायच्या नाही. म्हणजे त्याची किंमत राहत नाही किंवा तो त्या गोष्टींची अवहेलना करू शकतो. ज्या व्यक्तीला त्याची किंमत आहे अशा व्यक्तीला सांगितलं तर चालेल. म्हणजेच गुप्त ठेवाव्यात असं सुद्धा सांगितलेलं आहे. मग या गुप्त कशा ठेवायच्या? तर ज्याप्रमाणे आपण सोनं, चांदी, पैसा आहे ते सगळं पेटीमध्ये, तिजोरीमध्ये लॉक करून ठेवतो तशाच पद्धतीनं
त्या मुद्रा सुद्धा ठेवाव्यात असं सुद्धा सांगितलेलं आहे. तरी मुद्रा किती आहेत बघूयात. सर्वप्रथम कोणत्या कोणत्या आहेत मुद्रा. तर बघा, महामुद्रा, महाबंद, महावेद, खेचरी, उड्याण म्हणजेच उड्याण बंद, उड्याण बंद, मूलबंद, जालंधर बंद आणि विपरीत करणी, वज्रोली, शक्तिचालनी अशा प्रकारच्या एकूण 10 मुद्रा आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये किती मुद्रा आहेत हे विचारू शकतील. तर 10 मुद्रा आहेत हे आपण सांगणं योग्य आहे. त्यासोबत गिरंड संहितेमधल्या पण सांगितल्या तरी चालतात. व त्यातील एक एक मुद्रा बघूयात आपण. सर्वप्रथम योग मुद्रा नावाची एक मुद्रा आहे ती बघूया. दंडासन स्थितीमध्ये यायचं आहे. दंडासन स्थिती म्हणजेच बैठक स्थितीतील सावधान स्थिती. बैठक स्थितीमध्ये करण्यात जे आसने येणार आहेत त्याच्या अगोदर बसण्याची स्थिती. पुढे बघूया. आता आपल्याला पद्मासनामध्ये जायचं आहे. म्हणजेच एक एक पाय वर घ्यायचा, उजव्या पायाची टाच पोटाला लागेल अशा पद्धतीने जवळ आणि आपल्या जांघेमध्ये बसून घ्यायचे. त्यानंतर दुसऱ्या पायाची टाच अशा पद्धतीनं पद्मासन बांधून घ्यायचे. पद्मासन बांधल्याच्या नंतर दोन्ही हात मागे अशा पद्धतीनं ठेवायचे, एकमेकाला धरून ठेवायचे. त्यानंतर दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, नंतर सावकाश खाली यायचा आहे. डोकं खाली टेकवायचं पूर्ण. 1 2 3. परत श्वास घेत उचला, परत एक श्वास घ्या, सोडा, खाली यायचं. 1 2 3. परत श्वास घेत उठून. आता हनवटी टेकेल का याचा प्रयत्न करूया. डोके तर टेकलेलं आहे. ज्यांना ज्यांना हनवटी टेकवता येईल त्यांनी हनवटी टेकवायची. श्वास घ्या, सोडा, सावकाश खाली यायचा. 1 2 3. परत श्वास घेत वरती, परत एक दीर्घ श्वास सोडा, खाली या सावकाश. 1 2 3. परत उठायचं. हात सोडा, उंबरा सोडूया. एक एक पाय समोर घेत दंडासन स्थिती. त्यातील 2 बंद बघूयात कसे आहेत. पहिला आहे जालंधर बंद, म्हणजेच गळ्याशी संबंधित असणारा बंद. पद्मासन असेल आता मात्र कोणतंही आसन केलं तरी चालतं, परंतु योग मुद्रा याच्यामध्ये पद्मासन करणं गरजेचं आहे. आता जालंधर बंद असेल, उड्याण बंद असेल, मूलबंद असेल, याच्यामध्ये मात्र कोणतंही आसन केलं तरी चालतं. पद्मासन, सिद्धासन, सुखासन कोणतंही. एक आसनामध्ये बसूया कोणतेही. सिद्धासन, दोन्ही हात गुडघ्यावरती आणि एक कुंभक सहित जालंधर बंद करून घ्या. दीर्घ श्वास आणि आपली हनुवटी गळ्याच्या कोपणीमध्ये लावायची. 1 2 3. श्वास सोडायचा आहे. परत एक दीर्घ श्वास, हनुवटी खाली. 1 2 3. सोडा, श्वास सोडा, परत एक दीर्घ श्वास, हनुवटी खाली. 1 2 3. श्वास सोडायचा. हा झाला आपला जालंधर बंद.
उड्डाण बंद बघूयात लगेच. उड्डाण बंदामध्ये पोटाला मागे खेचायचा आहे. पोटामध्ये एक देवळी जशी असते पूर्वीच्या बांधकामामध्ये बघा देवळ्या काढायच्या, बरोबर आहे. तशाप्रमाणे जशी देवळी असायची तसं आपल्या पोटाला एक आकार प्राप्त होतो. श्वास आता याच्यामध्ये मात्र बाह्यकुंभ, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि बाहेरच रोखून ठेवायचा आहे. आणि पहिल्या जालंधर बंदामध्ये कसं होतं, श्वास घेतला आणि आत रोखून ठेवला म्हणजेच अंतरकुंभ. जालंधर बंद बघूया. श्वास घ्या, सोडा, पोटाला मागे घ्यायचा. 1 2 3. थोडा परत श्वास घ्या, परत दीर्घ श्वास सोडा. 1 2 3. थोडा परत एक श्वास घ्या, सोडा, पोटाला मागे खेचायचं आहे. जितकं जास्त मागे खेचता येईल तितकं आपल्याला मागे खेचायचं. 1 2 3. सोडूया. हे झाले 2 बंध. आता आपला राहिला तिसरा मूलबंध, बरोबर आहे. पण मूलबंध जो आहे तो करून दाखवता येत नसतो, ज्यांनी आपल्याने स्वतः करायचा असतो. ज्याप्रमाणे मूलबंध म्हणजे काय, तर गुदद्वाराचे आकुंचन करून घ्यायचे आहे, बरोबर आहे. तीन बंध कसे आहेत इथं बघूया. पहिला जो बंध होता तो गळ्यामध्ये, गळ्याचं आकुंचन करून हनुवटी गळ्याच्या खोबणीमध्ये बसवायची आहे, बरोबर आहे. तो झाला जालंधर बंध. आणि उड्डाण बंध जो होता तो कसा होता, पोटाला आतमध्ये खेचून घ्यायचा आहे, बरोबर आहे. हा आहे उड्डाण बंध. आणि तिसरा मूलबंध खाली दाखवलेला आहे पहा. पहिला गळ्यामध्ये लाल जो डॉट आहे तो, दुसरा पोटामध्ये, आणि तिसरा मूल म्हणजेच गुदद्वाराचं आकुंचन म्हणजे वरच्या बाजूला खेचून धरायचं आहे. गुदद्वाराला आतल्या बाजूने खेचून धरणे म्हणजेच मूलबंध. यांचे फायदे बघूयात एक एक. सर्वप्रथम योग मुद्रा. योग मुद्रेमध्ये काय काय क्रिया घडल्या, पद्मासन एक झालं आणि त्यानंतर पुढे झुकण्याची एक क्रिया झाली. मग त्यामध्ये सहजरित्याच पद्मासनाचे सुद्धा आपल्याला लाभ दिसून येते. आणि पुढे गेलं तर ज्यावेळी आपण या टाचा ज्या ठेवलेल्या असतात, बरोबर आहे, ही टाच जी असते आपण काय करतो, श्वास सोडून पुढच्या बाजूने झुकतो आणि डोकं खाली टेकवतो. म्हणजे ज्या ठिकाणी ह्या टाचा लागतात पोटाला आपल्या, बरोबर आहे, त्यावेळेस त्या टाचा मध्ये जातात, म्हणजे पोटामध्ये शिरतात थोड्याफार पोटात, बरोबर आहे. जसं की आपण आणखीन एक आसन आहे बघा, शुगर साठी केलं जातं, आठवतं का? मंडूकासन. हो, मंडूकासन. मंडूकासनामध्ये मुठी जे आहेत या छातीच्या पिंजऱ्याच्या खाली ठेवायच्या आणि पुढे झुकायचं म्हणजे पोटामध्ये त्या शिरतात. म्हणजेच तिथं कुठले कुठले अवयव आहेत, पॅनक्रियाज आहे, बरोबर आहे. पॅनक्रियाज वरती दाब पडतो आणि तिथं एक उत्तम अशा पद्धतीने रक्तप्रवाह होतो आणि पॅनक्रियाचं कार्य सुधारतं. तसंच या आसनामध्ये ज्यावेळेस आपण पुढे झुकतो त्यावेळी टाचा ज्या आहेत त्या कुण्या भागाला लागतात, अवयव कोणते आहेत, तिथं कोणत्या अवयवांना त्यांच्या वरती दाब पडतो, सांगता येईल? ॲड्रेनल ग्लँड्सला लागतात सर. काय?
किडनीच्या वरच्या त्या आदिवक्त ग्रंथींना. किडनीचा भाग, बरोबर आहे. किडनीच्या भागावरती दाब पडतो पुढे गेल्यास, म्हणजेच तिथं रक्तप्रवाह वाढीस लागतो. रक्तप्रवाह वाढीस लागणे म्हणजेच तिथलं आरोग्य सुधारणे. थोडक्यात किडण्यांचं आरोग्य सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सुधारता येतं. आणखीन काय सांगता येईल? मेरुदंडाचा खालचा भाग, मेरुदंडाच्या खालच्या भागामध्ये सुद्धा एक उत्तम असा ताण बसून तिथं सुद्धा व्यायाम मिळतो. परत पोटाशी निगडीत असल्यामुळे पोटातील फक्त किडण्यावरतीच ताण येतो असं नाही, तर तिथं लहान आतडे असतील, मोठे आतडे असतील, त्यांच्यावरती सुद्धा एक प्रकारचं प्रेशर येतं. त्यामुळे तिथला सुद्धा रक्तप्रवाह वाढून तिथलं आरोग्य सुधारतं. आणखीन काय सांगता येईल? पुढे झुकल्यामुळे पाठीच्या कणाला पण लाभ मिळतो. तो मेरुदंड म्हणजे पाठीचा कण्याचा खालचा भाग. सेरोटोनिन क्रियेला प्रेरणा मिळते सर. काय? डोके आणि मन शांत होते. ठीक आहे. आणखी पोटातील जे अवयव आहेत, ब्लॅडर असेल म्हणजेच मूत्राशय असेल, त्याच्यावरती सुद्धा उत्तम ताण पडतो, किंवा गर्भाशय. हे आहेत आपले योग मुद्रासनामध्ये फायदे सांगता येते. तसेच योग साधना करणाऱ्यांसाठी सुद्धा हे एक उत्तम मुद्रा आहे, जेणेकरून कुंडलिनी जागरणामध्ये सुद्धा हिचा फायदा होतो. आता कोणी करायचं सांगा बरं, कोणी करायचं नाही? उच्च रक्तदाब असेल तर नाही करायचं. हर्निया असेल किंवा सायटिका वगैरे असेल तर नाही करायचं. किंवा पाठीच्या कण्याचे खूप दुर्धर आजार असतील किंवा जास्तीचे आजार असतील, तर मोठे आजार असतील तर त्यांनी नाही करायचं. ठीक आहे. त्यामध्ये अल्सर असेल किंवा काही पोटाचे विकार असतील तर त्यांनीही नाही. पोटामध्ये काही विकार असतील, म्हणजेच लिव्हर वरती सूज आलेली आहे, फॅटी लिव्हर आहे, किंवा किडनी संबंधित विकार आहेत, बरोबर आहे. किडण्याचे विकार असतील, किंवा लहान आतडे किंवा मोठ्या आतड्याशी संबंधित विकार असतील, त्याचसोबत पाठीच्या मणक्याचे विकार, म्हणजेच पाठीच्या मणक्याचे जे विकार आहेत त्याच्यामध्ये आपण पुढे झुकून करणारे आसनं होता होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करतो. आणखीन काय सांगता येईल का? पद्मासनासोबत वज्रासनात ही योग मुद्रा करतात. पाच फायदे सांगा कोणीतरी एक जण योग मुद्रेचे. मेरुदंडाला व्यायाम मिळतो. पोटाच्या ठिकाणचा रक्तप्रवाह वाढतो. ब्लड शुगर व्यवस्थित लेवल राहण्यासाठी मदत होते. मूत्राशय गर्भाशयासाठी उपयुक्त आहे आणि कुंडलिनी जागृत करण्यासाठी उपयुक्त. ठीक आहे. अर्चनाताई सांगा तुम्ही. शशांक आसनाप्रमाणे हे पण एक विश्रांतीदायक आसन आहे. यामध्ये पुढे झुकल्यानंतर मूलाधार चक्र प्रदीप्त मूलाधार चक्र प्रेरणा मिळते व त्यामुळे आणि डोके हे जमिनीला टेकलेले असते, त्याच्यामुळे मनामध्ये सुरक्षिततेची भावना वाढते. यानंतर सेरोटोनिनची क्रिया वाढल्यामुळे
शांतीदायक असा, मनास शांतीदायक असा अनुभव येतो. आदिवृत्त ग्रंथी आणि पोटातील इतर अवयवांना पोटातील इतर अवयवांना कार्यक्षमता वाढते. त्याच्यामुळे आदिवृत्त ग्रंथीवर परिणाम झाल्यामुळे महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये शांततेचा अनुभव येतो. ठीक आहे. पोटाशी संबंधित विकारामध्ये फायदा म्हणजेच पहिल्यांदा किडनीवरती परिणाम होतो, मेरुदंड आहे आणि कुंडलिनी जागरण आहे, असे महत्वाचे मुद्दे येणं सुद्धा तिथं गरजेचं आहे. 2-3 महत्वाचे मुद्दे आले यावे लागतील. त्याच्यानंतर मग इतर मुद्दे कोणतेही सांगितलं तरी चालतात, परंतु त्याच्याशी निगडीत असावेत. पुढे बघूयात जालंधर बंध. जालंधर बंधामध्ये ज्याप्रमाणे हनुवटी छातीला लागते, म्हणजेच प्रभाव कोण्या भागावरती आहे शरीराच्या? गळ्यावर. म्हणजे घसा. त्याच्या संबंधित विकार काय काय सांगता येतील? गळ्याचे संबंधित विकार. कंठ दोष दूर होतात. कंठातील विकार म्हणजे एखादं उदाहरण? थायरॉइड आहे. ठीक आहे. थायरॉइड, पॅराथायरॉइड. म्हणजे बघा, आता थायरॉइड असेल किंवा शुगर असेल, यांचं म्हणजे हा एक रोग नाही, तर ते कसं आहे बघा, की ती जी ग्रंथी आहे ती ग्रंथी काय करते, ती जी ग्रंथी त्यांचा स्राव स्रवत असते. जसं तोंडातून आपल्या लाळ उत्पन्न होते, बरोबर आहे. जर तोंडातली जर लाळ उत्पन्न व्हायचं बंद झालं तर, तसं आता पॅनक्रियाज आहे, त्यानं काय स्रवतं, कोणतं स्राव स्रवतं, तर इन्सुलिन नावाचं द्रव जे आहे त्यानं उत्पन्न करत असतं. परंतु होतं काय मग, शुगर होते म्हणजे काय होतं, तर इन्सुलिन नावाचं द्रव कमी प्रमाणामध्ये स्रवल्यामुळे मुळं आपली जी साखर आहे ती रक्तामध्ये तशीच पडून राहते, बरोबर आहे. तसंच आता थायरॉइड आहे म्हणजे काय, तर त्या ग्रंथी काम कमी करतात थोडक्यात, बरोबर आहे. म्हणजे पॅनक्रियाज इन्सुलिन कमी तयार करायला, म्हणजेच काम कसं करायला त्यानं, योग्य करत आहे का, नाही, कमी प्रमाणामध्ये काम करत. तसंच आता थायरॉइड आहे, थायरॉइड काय करते, थायरॉक्सिन नावाचं द्रव तयार करत असते, बरोबर आहे. मग होतंय काय तिथं, तर थायरॉइड काय करतं, काम कमी करतं, म्हणजेच थायरॉक्सिन नावाचं द्रव जे आहे तो कमी प्रमाणात निर्माण होतं. मग आता काम जर कमी करत असतील या ग्रंथी, तर त्यांना कामाला लावण्यासाठी काय करावं लागेल, तर व्यायाम देणं, त्या ग्रंथींना व्यायाम देणं हे महत्वाचं काम आहे. जर व्यायाम दिलं तर त्यांचं आरोग्य परत सुधारतं, त्यांचं कार्य सुरळीत चालतं. कार्य सुरळीत चाललं म्हणजे परत थायरॉक्सिनचा द्रव व्यवस्थित होणं, तयार होणं, इन्सुलिन असेल तर इन्सुलिन हवं तितकं तयार होणं, या क्रिया घडतात. म्हणजे त्यांना व्यायाम देणं तिथं गरजेचं असतं, बरोबर आहे. आणखीन पुढे काय सांगता येईल? पुढे आनंद वाढते, एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती ही तीव्र बनते. उड्डाणबंदामध्ये हे सांगता येणार नाही, एकाग्रता किंवा स्मरणशक्ती. जालंधर बंद विचारताय ना सर? हो हो, जालंधर म्हणजे गळ्याशी संबंधित. गळ्याशी संबंधित आणखीन काय सांगता येईल? तर सर्वायकलच्या मणक्यावर योग्य तो ताण पडत असेल. सर्वायकलच्या मणक्यांना व्यायाम भेटतो, बरोबर आहे. परंतु जालंधर बंद बघा, आता कुणी करायचा नाही तिथं काय सांगता येईल, की ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे अशा लोकांनी, म्हणजेच मान दुखते, बरोबर आहे, किंवा मानेचा बेल्ट आहे, अशा व्यक्तींनी जालंधर बंद करायचा नाही. परंतु ज्यांना सर्वायकलचा त्रास नाही त्यांनी केलं तर चालतं. म्हणजेच मानेतील जे 7 मणके आहेत
एकूण मणके किती 33, मानेत 7, त्याच्या खालचे 12. परंतु जालंधर बंधाने मानेतील 7 मणक्यांना व्यायाम मिळतो. परंतु जर मानेचा त्रास असेल, सर्वायकलचा त्रास असेल, मानेतील गादी दबलेली असेल, मागे सरकलेली असेल किंवा हातामध्ये मुंग्या येत आहेत, अशा व्यक्तींनी तिथं मात्र जालंधर बंध करायचा नाही. तर त्या लोकांनी काय करावं हो? मानेतील जर गादी दबलेली असेल तर त्यांनी काय करावं? पुढे झुकणं टाळलं पाहिजे होतं. टाळणं सांगितलं आपण. करणं काय? करावं काय? करू नये म्हणजे पुढे झुकू नये. सांगता येईल? फक्त कुंभक करावा सर, पुढं न झुकता. ठीक आहे. कुंभक म्हणजे बघा, करू नये काय सांगितलं आपण? पुढे झुकू नये. करावं काय? तर त्याच्या विरुद्ध क्रिया करायची. म्हणजेच आपण ज्यावेळी मानेची व्यायाम घेतलो, बरोबर आहे, त्यावेळी काय केलो? इकडं बघितलो, इकडं बघितलो, मागे बघितलो आणि खाली, बरोबर आहे, आणि रोटेशन असतं. पण आपण इकडं इकडं हा प्रकार आणि हा प्रकार तेवढा टाळायचा. म्हणजे पुढे झुकल्यास काय होतं की मणक्यातील, आता बघा, मणक्याचे विकार असणाऱ्यांनी पुढे झुकून करायचे व्यायाम करायचे नाहीत. म्हणजे मणक्यावरती जास्त दाब येतो आणि कॉम्प्रेशन होतं, एक प्रकारचं कॉम्प्रेशन तिथं होतं. आणि जर एखाद्याची गादी वगैरे सरकलेली असेल तर परत ती मागे सरकते पुढे झुकल्यास. बघा, मणक्याच्या विकार असणाऱ्या लोकांना काय सांगितलं जातं हो? वाकून काम करू नका. बरोबर आहे का? परत काय सांगितलं जातं? वज्ज उचलू नका. अशा गोष्टी सांगतात. म्हणजेच काय कारण असतं तिथं नेमकं? तर वाकून काम केल्यामुळं किंवा वज्ज उचलल्यामुळं मणक्यावरती परत कॉम्प्रेशन येतं. म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा दाब निर्माण होतो. त्याच्यामुळं त्यांच्यामधील गाद्या ज्या आहेत ते कॉम्प्रेस होऊ शकतात किंवा मागे सरकू शकतात. पुढे झुकलं, बघा, हा आपला मणका आहे. खालचा मणका, मध्ये गादी असते, त्याच्या वरचा मणका. आपण पुढे झुकलं की गादी मागे सरकते, बरोबर आहे. पुढे झुकलं की गादी मागे सरकते. मग आपल्याला गादी पुढं घालायची आहे, म्हणजे आहे त्या ठिकाणी आणायची आहे परत. तर काय करावं लागेल? पुढे झुकल्यास मागे यायचे आहे, म्हणजे त्याच्या विरुद्ध क्रिया करावी लागेल, मागं झुकावं लागेल, बरोबर आहे का? मागं झुकल्यास काय होईल? मागं सरकलेली गादी पुढे सरकेल. आलं लक्षात? आणि कॉम्प्रेशन कमी होईल. कॉम्प्रेशन महत्वाचं असतं, दाब जो आहे. आता बघा, एखादा फुगा आहे, फुग्याला जर आपण दाबलं तर तो काय होतो? दबतो आणि बाजूने पसरतो, बरोबर आहे. फुग्याला जर दाबलं तर बाजूने पसरतो. आणि त्या फुग्यावरचा जर दाब काढलो आपण तर काय होतं? फुगा परत पूर्वस्थितीला येतो, बाजूला सरकलेली बाजू सुद्धा परत मध्ये येते. तसंच आपल्या मणक्याचं सुद्धा तसंच आहे. आपल्या मणक्याच्या ज्या गाद्या आहेत त्याचं सुद्धा तसंच आहे. त्यांच्यावरील दाब आला म्हणजे वज्ज उचलणं म्हणा किंवा आणखीन काही गोष्टी, तर ती काय झालं, गादी काय झाली? बाजूला पसरली. मग कुठं पसरल ती? तिकडल्या बाजूला पसरल किंवा इकडं पसरल किंवा मागे पसरल, बरोबर आहे. इकडं पसरली तर डाव्या पायात दुखायला लागतं, डाव्या पायात मुंग्या येतात. उजव्या बाजूला सरकली तर उजव्या पायात दुखायला लागतं, उजव्या मुंग्या येतात. उजवी कंबर दुखायला लागते किंवा मागे सरकली, बरोबर आहे. पर्याय काय आहे? इकडं सरकणं किंवा इकडं सरकणं किंवा मागे सरकणं, बरोबर आहे. मग दाब दिल्यामुळं काय झालं? गादी बाहेरून पसरली, जसं फुगा पसरत होता बाहेरून, बरोबर आहे. मग दाब काढल्यास काय झालं? फुगा पूर्वस्थितीला आला. पूर्वस्थितीला आला म्हणजेच बाजूला पसरलेला पण कमी झाला. असंच मणक्याच्या विकारामध्ये कॉम्प्रेशन काढून घेणे
म्हणजे पूर्वस्थितीत येणे, गादी पूर्वस्थितीत येणे. म्हणजेच आपण आता कशावरून विषय निघाला हा, की मागे झुकल्यास कॉम्प्रेशन येतं किंवा गादी मागे सरकू शकते. तर मग त्याच्या विरुद्ध क्रिया आपल्याला करावी लागणार आहे. म्हणजेच विरुद्ध क्रिया काय आहे, तर मागे 1 2 3, समोर परत एक मागे 1 2 3, समोर. अशा पद्धतीनं ही क्रिया करणं त्यांच्यासाठी गरजेचे आहे. पुढे काय सांगता येईल जालंधर बंधामध्ये? तर गळ्यातील कॅरोटिड सायनस दाबल्या गेल्यामुळे रक्ताभिसरण आणि श्वसन संस्थेवर चांगला परिणाम होतो आणि त्याची कार्यक्षमता. रक्ताभिसरण म्हणजे नेमकं कुठलं रक्ताभिसरण? रक्ताभिसरण सर गळ्याच्या म्हणजे हृदयाचे रक्ताभिसरण, रक्ताचे रक्ताभिसरण सर, रक्ताभिसरण. रक्ताभिसरण पूर्ण शरीरामध्ये असतं. मग नेमकं रक्ताभिसरण कुठलं सुधारलं म्हणता येईल? ज्यावेळी श्वसन जे संस्थेचे रक्ताभिसरण सर, हृदयाचे रक्ताभिसरण. हृदयाचं म्हणता येत नाही, कारण हृदयाचा सहभागच नाही याच्यामध्ये. गळ्याच्या याच्यामध्ये होते सर. गळ्याच्या भागामध्ये रक्ताभिसरण सुधारेल. आता बघा, रक्ताभिसरण सुधारतं. आपण बऱ्याच आसनामध्ये सांगतो की ह्या भागातलं रक्ताभिसरण. रक्ताभिसरण तर पूर्ण शरीरामध्ये चालूच आहे. पण आता हा प्रकार आपण केला, बरोबर आहे. मग रक्ताभिसरण कुठलं सुधारेल किंवा रक्ताभिसरण कुठं होईल व्यवस्थित, सांगा बरं. सर ब्रेन कडे, डोक्याकडे. नाही, हा प्रकार केला आपण आता समजा. हा हा हा. हाताचे दंडाचं, खांद्याचा भाग, खांद्याचा. हो. हा. खांद्यातील सांधा, खांद्याचा भाग किंवा हाताचे स्नायू हा भाग, याच्यामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होईल किंवा रक्ताभिसरण वाढेल. बघा, ज्या ठिकाणी जिथली क्रिया चालू असते किंवा जलद चालू असते त्या ठिकाणी रक्ताभिसरण सुधारतं जास्त प्रमाणामध्ये, बरोबर आहे. आता ही क्रिया केली आपण, तर हाताचा भाग किंवा आता उष्ट्रासन केलं, तर उष्ट्रासनामध्ये कोणत्या भागामध्ये प्रेशर जास्त येतो? पोटाचा भाग. तर तिथं रक्ताभिसरण जास्त होईल. म्हणजेच रक्ताभिसरण सुधारतं असं आपण सांगतो बरेच वेळेस. म्हणजे नेमकं कुठलं रक्ताभिसरण? तर ज्या आसनामध्ये ज्या ठिकाणी ज्या शरीराच्या भागामध्ये ताण पडतो किंवा ज्या शरीराचा भाग, जिथला भाग आपण उपयोगात घेतो, बरोबर आहे, तर त्या भागातलं रक्ताभिसरण सुधारतं म्हणून सांगायचं. तसं आताच आपण बघितलं बघा, हे किडन्याची संबंधित दाब कुठं पडला? किडन्यावरती. म्हणजेच तिथं आपण सांगितलं बघा, रक्तप्रवाह सुरळीत होतो म्हणलं, म्हणजेच तिथलं रक्ताभिसरण वाढीस लागतं, सुधारतं, बरोबर आहे, असं आपल्याला सांगता येईल. तसेच हठयोग प्रदीपिकेमध्ये जालंधर बंधामुळं मृत्यूचा सुद्धा नाश होतो असं सांगितलेलं आहे. तिकडे बाहेरचा मग जालंधर बंधाशी आपण ही माहिती सांगू शकतो. घशाचे संबंधित विकार म्हणजे थायरॉइड असेल, पॅराथायरॉइड असेल किंवा टॉन्सिल असेल किंवा कंठ, या संबंधित आपण सांगू शकतो. तसेच पुढचा जो बंध आहे तो कोणता आहे? उड्डाण बंध.
उड्डाणबंदामध्ये शरीराचा कोणता भाग सहभागी होतो सांगा आता? पोटाचा. डायफ्राम वॉल. पोटाचा भाग सहभागी होतो. म्हणजेच थोडक्यात कोणत्या भागाला व्यायाम मिळतो? जो भाग सहभागी होतो म्हणजेच त्या भागाला व्यायाम भेटतो. मग उड्डाणबंदामध्ये पूर्णपणे आपण पोट मध्ये खेचून घेतो, बरोबर आहे? तर मग पोटातील अवयव काय आहेत किंवा पोटाशी संबंधित विकार काय आहेत? तर अपचन आहे, बरोबर आहे. अपचन असेल किंवा भूक न लागणे, कुणाला एकदा जेवलं तरी दिवसभर जेवल्यासारखंच वाटतंय, भूक वेळेवर लागत नाही, असा प्रकार असेल, बरोबर आहे. किंवा पित्ताचा त्रास हा सुद्धा पोटाशी निगडीत आहे. आणखीन काय सांगता येईल? म्हणजेच थोडक्यात जठराग्नी प्रदीप्त होते, म्हणजेच भूक व्यवस्थित लागते, पचन, खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं, हे उड्डाणबंदामुळं होतं. त्यासोबत लहान आतडे असतील, मोठे आतडे असतील, यांचं सुद्धा कार्य सुधारतं. म्हणजेच मोठ्या आतड्याचं कार्य काय आहे? मल बाहेर फेकणे. त्याचं कार्य सुधारणे म्हणजेच मलबद्धता नावाचा प्रकार हा त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो. परत काय सांगता येईल आणखीन? गर्भाशय आहे, गर्भाशयाला सुद्धा उत्तम असा व्यायाम मिळतो उड्डाणबंदामध्ये. तसेच मातंग केसरी सुद्धा उड्डाणबंदाला म्हणलेला आहे ग्रंथामध्ये. मातंग केसरी म्हणजे माहित आहे का? कशाला म्हणतात मातंग केसरी? तर मृत्यूवर विजय मिळवून देणारा म्हणजेच मातंग केसरी, असं या उड्डाणबंदाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे इतकी ताकद या उड्डाणबंदामध्ये आहे. तसेच वृद्धापनाला दूर ठेवणारा, तारुण्याची स्फूर्ती कायम टेकून ठेवणारा, असं सुद्धा या उड्डाणबंदाला म्हणलेलं आहे. आणखीन काय सांगता येईल फायद्यामध्ये? मणिपूर चक्राचे उद्दीपन होते सर. छान. मणिपूर चक्राचे उद्दीपन म्हणजेच मणिपूर चक्र जागरणासाठी सुद्धा उड्डाणबंद उपयोगी पडेल. मग जालंधर बंद कोणत्या चक्रासाठी उपयोगी पडेल? विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र जागरणासाठी जालंधर बंद उपयोगी पडेल. छान. आणि मूलबंध? मूलाधार चक्र. मूलाधार चक्रासाठी उपयोगी पडेल, बरोबर आहे. उड्डाणबंदासाठी काय सांगता येईल आणखीन फायद्यामध्ये? किंवा कोणीतरी 5 फायदे सांगा उड्डाणबंदाचे. लवकर, वेळ कमी आहे, आपल्याला सूर्यनमस्कार बघायचा आणखीन. अपचनामध्ये उपयुक्त, भूक न लागणे, अग्निप्रदीप्त करतं, पित्ताचा त्रास कमी होतो, मलबद्धतेचा त्रास कमी होतो, गर्भाशयासाठी उपयुक्त आहे आणि मणिपूर चक्राच्या जागृतीसाठी उपयुक्त. छान छान. आता कोणी करू नये ते सांगा आता कोणतं? परत
उड्डाण बंधाचा फायदा आणखीन एक महत्वाचा म्हणजे मधुमेहाच्या विकारामध्ये डायबिटीजच्या लोकांना सुद्धा उड्डाण बंधाचा खूप असा फायदा दिसून येतो, कारण पॅनक्रियाज वरती सुद्धा त्याचा प्रभाव आहे. बरोबर आहे. मधुमेह आहे. आणखीन कोण सांगेल का? 5 फायदे किंवा कोणी करू नये ते सांगा, जे जमल ते सांगा. सांगा कोणी तर. पोटाची शस्त्रक्रिया झालेल्या लोकांनी करू नये. बर, ठीक आहे, छान. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करू नये. ठीक आहे, 2-3 जरी सांगितलं तरी पुरुषी आहेत. किंवा हर्नियाचा त्रास असेल, अपेंडिक्स असेल, बरोबर आहे. अल्सर नावाचा प्रकार असेल, पोटात चट्टे पडणे तसा प्रकार असेल, अशा व्यक्तींनी करू नये. ठीक आहे, पुढे बघूयात. मूलबंधाचा प्रभाव कोणत्या भागामध्ये येतो? आता बघा, उड्डाण बंधाचा प्रभाव हा पचन संस्थेवर आहे. पचन संस्थेवर म्हणजे पचन संस्थेमध्ये जो भाग सामील होतो त्याच्यामध्ये पचन संस्था म्हणजे पोटाचा भाग, बरोबर आहे. तसंच मूलबंधाचा प्रभाव कशावरती आहे तर उत्सर्जन संस्था म्हणजेच गुदद्वाराचा भाग असेल किंवा आपले लैंगिक अवयव असतील, शिश्न असेल किंवा योनी असेल, हा भाग असेल, म्हणजेच सर्वात खालचा भाग जो आहे तो याच्यामध्ये समाविष्ट होतो आणि या भागांना व्यायाम मिळतो, तिथं रक्तप्रवाह वाढतो, सुधारतो, म्हणजेच गुदद्वाराशी संबंधित. तसेच मूलबंधाला जागृत करण्यासाठी मूलाधार चक्राला जागृत करण्यासाठी सुद्धा मूलबंध उपयोगी आहे. आणखीन काय सांगता येईल मूलबंधामध्ये? पुरुषांचे धातूशी संबंधित विकार असतील, बरोबर आहे, ते विकार तर असतील. मूलबंध आपण काय म्हणतात? मूलबंधामध्ये आपण वायूला वर खेचला जातो, आपण वायू घेतला जातो, बरोबर आहे, छान. आणखीन कुंडलिनी जागृती जागरणासाठी महत्वाचा आहे. आणखीन काय सांगता येईल? मूलबंधामध्ये मूलाधार चक्र जागृत होणे म्हणजे ही सुरुवात आहे, कारण सर्वात पहिले चक्र आहे ते मूलाधार आहे. मग दारच आहे ते चक्र जागृतीचं दार आहे. मूलाधार चक्र उघडल्यासच वरचे चक्र उघडत जातात. म्हणजेच योगिक क्रियामध्ये, योग साधनेमध्ये मूलबंध हा खूप महत्वाचा आहे, प्रवेश आहे. चक्र जागृतीमध्ये प्रवेशाचं कार्य मूलबंध करतो, बरोबर आहे. तसेच कुंडलिनी शक्ती जी आहे, सुषुम्ना नाडी, ती सुद्धा इथंच उगम पावते, बरोबर आहे. आणि तिच्या जागरणासाठी सुद्धा 3.5 वेटोळे घालून ती मूलाधार चक्रावरती बसलेली आहे आणि तिला जागृत करायचं असेल तर आपल्याला मूलबंधाचा अभ्यास करावा लागेल. तसेच गुदद्वाराशी निगडीत विकारामध्ये सुद्धा
फायदा होईल. परत जेनिटाईल्स म्हणजे आपले जननांग जे आहेत त्यांना सुद्धा मूलबंधाचा फायदा दिसून येतो. कोणी करायचं नाही त्याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला मूलबंधाचं? कोणी करायचं नाही. ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास आहे किंवा बगंदरचा त्रास आहे, बरोबर आहे, अशा लोकांनी किंवा फिशर आहे अशा लोकांनी मात्र मूलबंध टाळायचा. आणखीन काय सांगता येईल मूलबंधामध्ये? किंवा तुम्ही सांगा, कोणी करायचं नाही याच्यामध्ये सांगा 2-3. मी सांगितलेलं सांगा किंवा दुसरं सांगा काहीतरी. किंवा फायदे सांगा, 5 फायदे सांगा किंवा कोणी करायचं नाही सांगा. मी जे सांगितले ते सुद्धा सांगू शकता, पण सांगा. तर सुरुवातीला लाभ सांगते. उत्सर्जन संस्था आणि मूलाधार चक्र म्हणजे जागृत होते आणि आपण वायू वरच्या दिशेने प्रवाहित होतो. कुंडलिनी शक्ती जागृत होते. ठीक आहे. गुदद्वाराशी मासशक्ती ते शक्तिशाली बनतात, त्याच्याशी संबंधित आहे. तसेच अपचन दूर करण्यासाठी प्रभावशाली आहे. ठीक आहे. आणखीन मूलबंधाने वात विकार तोटे सुद्धा. काय म्हणलात? कोणी करू नये सांगा. ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनी करू नये, ज्यांना फिशर आहे त्यांनी करू नये. मूळव्याध असेल, फिशर असेल, बंगंदर असेल, म्हणजेच गुदद्वाराशी संबंधित काही जर विकार असेल तर अशा व्यक्तीने तिथं करू नये. काही लोकांना गुदद्वाराच्या ठिकाणी गाठ असते, अशा लोकांनी सुद्धा करू नये. ठीक आहे, पुढे जाऊयात. आपला राहिलेला जो प्रकार आहे शेवटचा तो आहे सूर्यनमस्कार. आपण सूर्यनमस्कार कसं करायचं ते बघितलेलं आहे, तर त्याच्याविषयी आपण माहिती बघूया. सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 आसनं समाविष्ट होतात, बरोबर आहे. तर तुम्हाला मंत्रासहित नाही सूर्यनमस्कार बरं का. नुसता जरी सूर्यनमस्कार करून दाखवलं तर तुम्हाला चालतं. सहमंत्र नाही, मंत्रासहित केला तरी चांगलंच आहे, पण नाही केलं तरी चालेल. नुसतं न मंत्र म्हणता सुद्धा केलं तरी तुम्हाला चालेल. तर त्याच्यामध्ये श्वासाचा एक नियम आहे. सामान्य स्थितीत श्वास सामान्य प्रणामासन आणि इथून पुढे जाताना मात्र श्वास घेणे सोडणे असा प्रकार चालू होतो. म्हणजेच काय, ज्यावेळी पुढे झुकण्यासारखं आसन असतं, पुढे झुकून केलं जाणार असतं, त्यावेळी श्वास बाहेर सोडायचा आहे. आणि ज्यावेळी मागं झुकून आसन करतो त्यावेळी श्वास घ्यायचा आहे. म्हणजेच बघा, सामान्य श्वास सामान्य, पुढे झुकलो नाही, एक सामान्य, मागे श्वास घेतलो, खाली श्वास सोडलो, घेणे सोडणे असा प्रकार तिथं होत असतो. म्हणजेच आसनांचा तर समाविष्ट सूर्यनमस्कारामध्ये आहेच, त्याचसोबत प्राणायामाचा म्हणजे श्वासासंबंधित
श्वास सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजेच प्राणायामाचा सुद्धा सहभाग त्याच्यामध्ये होतो. म्हणजेच आसनांचा तर फायदा होणारच आहे. एकूण 12 आसनं आहेत. 12 आसनाचे विविध लाभ 12 आसनाचे विविध लाभ तर आपल्याला भेटणारच आहेत. त्यासोबत प्राणायामाचे सुद्धा आपल्याला लाभ तिथं भेटणार आहेत. आणखीन काय सांगता येईल तर तिथं फिजिकल म्हणजेच ज्यावेळी फिजिकल क्रिया करतो त्यावेळेस श्वासावरती लक्ष असतं. म्हणजेच लक्ष कुठं असतं आपलं तर श्वासावरती. घेणे सोडणे थांबवणे घेणे सोडणे थांबवणे घेणे सोडणे असं असेल. म्हणजेच मन सुद्धा आपण मनाला सुद्धा तिथं गुंतवून टाकतो. म्हणजेच एक ध्यानाचा प्रकार सुद्धा तिथं घडत असतो. पूर्ण लक्ष आपलं कुठं असतं तर श्वासावरती असतं. म्हणजेच लक्ष कुठं केंद्रित होतं लक्ष केंद्रित करणे म्हणजेच ध्यान. थोडक्यात आपण त्याला ध्यान सुद्धा म्हणतो. म्हणजेच थोडा थोडा अभ्यास ध्यानाचा पण थोडा अभ्यास आसनांचा पण आणि प्राणायामांचा पण असं तिन्ही गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होतात. तर लाभ सांगताना काय सांगता येईल याच्यामध्ये तर सूर्यनमस्कार हा सर्वांगीण लाभ देणारा आहे. सर्वांगीण म्हणजे काय हो आपल्या संपूर्ण शरीराला याचा लाभ होतो. संपूर्ण अवयवाला पूर्ण शरीरावरती प्रभाव करणारा. कारण 12 जी आसनं आहेत त्याच्यामध्ये कुठलं ना कुठलं आसन कमरेवरती फायदा करतं, कुठलं ना कुठलं आसन पोटावरती फायदा करतं, कुठलं ना कुठलं आसन छातीवरती फायदा करतं, कुठलं ना कुठलं आसन मेरुदंडावरती फायदा करतं, कोणतं आसन पायाच्या मांसपेशीला ताण देतं, कोणतं आसन पायाच्या पुढच्या भागांना ताण देतं. म्हणजेच कोणतं आसन परत हात पण आपण वरी घेत असतो खाली घेत असतो, पायांचा पण समाविष्ट आहे, हातांचा पण समाविष्ट आहे, पोट सहभागी होतो, छाती सहभागी होते, मान सहभागी होते, मेरुदंड सहभागी होतो. म्हणजे शरीराचे आता बघा जालंधर बंधाचे फायदे सांगताना आपण काय म्हणलं की शरीराचा कोणता भाग त्याच्यामध्ये सहभागी होतो तर आपण काय म्हणलं घशाशी संबंधित भाग त्याच्यामध्ये सहभागी होतो. तसेच उड्डाणबंदाचे फायदे सांगताना आपण काय म्हणलं की उड्डाणबंदाचा प्रभाव कुठं दिसून येतो शरीराचा कोणता भाग त्याच्यामध्ये समावेश होतो तर पोटाचा भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होतो म्हणलं. मग ज्या शरीराचा जो भाग समाविष्ट होतो त्यानुसार आपण त्याचे फायदे सांगितले म्हणजेच त्या भागाला व्यायाम भेटतो. तसंच सूर्यनमस्कारामध्ये शरीराचा कोणता भाग सहभागी होतो असं म्हणल्यास काय सांगाल तुम्ही संपूर्ण शरीराचा. बरोबर आहे छान. तर सूर्यनमस्कारामध्ये संपूर्ण शरीर तिथं सहभागी होतं. म्हणजेच फायदे सांगताना सुद्धा आपल्याला कसं सांगता येतील संपूर्ण शरीर सहभागी होतं म्हणजेच संपूर्ण शरीरालाच तिथं व्यायाम भेटतो. म्हणजेच पूर्ण शरीराला व्यायाम भेटणं म्हणजेच सर्वांगीण व्यायाम. सर्वांगीण व्यायाम भेटला म्हणजेच सर्वांगीण विकास शरीराच्या प्रत्येक भागाचा विकास असेल. मग त्याच्यातला एक एक भाग सांगताना कसं सांगता येईल जसं की बघा पचन संस्था पण त्याच्यामध्ये सहभागी होते, श्वसन संस्था पण सहभागी होते, अस्थि संस्था म्हणजे मेरुदंड पण सहभागी होतो, हाडाची सांधे म्हणजे ते अस्थि संस्थेमध्ये आलं, हाड असतील किंवा हाडाचे सांधे अस्थि संस्था पण सहभागी होते. बरोबर आहे. तर सुरुवातीला एक एक करत आपण त्याचे फायदे सांगू शकतो. प्राणायामाचा सहभाग होतो म्हणून फुफ्फुसाच्या संबंधित, पोटाचा सहभाग होतो म्हणून पोटाच्या संबंधित. पोटाचे काय सांगता येतील सांगा बघू फायदे काय सांगता येतील पचन पोट क्रिया सुद्धा पोटाचे स्नायू पोटातील तसेच छातीतील स्नायू मजबूत. सांगा एक एक पोटाच्या संबंधित सांगा एक जण कोणतं पुन्हा छाती संबंधित कोणतं दुसरं सांगेल म्हणजे पचन क्रिया हा ठीक आहे सांगा पचन क्रिया आणखीन रक्ताभिसरण चांगले होते सर म्हणजे पोटाच्या भागात
रक्ताभिसरण बघा, रक्ताभिसरणाविषयी आपण बोललो आता, पण आता इथं मात्र रक्ताभिसरण बघा कुठं होईल हो, पूर्ण शरीर म्हणून सांगायचं इथं. आता उड्डाण बंदामध्ये फक्त पोट सहभागी होतो, तो पोटाला व्यायाम मिळत होता म्हणून तिथं आपण रक्ताभिसरण पोटामध्ये सुधारलं म्हणून सांगितलं होतं. पण सूर्यनमस्कारामध्ये काय म्हणलात? संपूर्ण हो. शरीराला रक्तपुरवठा सुरळीत होतो. म्हणजेच सर्क्युलेटरी सिस्टम, रक्तप्रवाह, रक्त वाहून नेणे, रक्त वाहून आणणे आणि पंपिंग करणे. रक्ताचं पंपिंग कोण करतं? हृदय करतं. हृदय, शिरा, धमन्या हा सर्व भाग कशामध्ये येतो? सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये येतो. म्हणजे रक्त परिवहन करणे, म्हणजे जसं गाड्या परिवहन करतात, माल घेऊन जातात, माल घेऊन येतात, बरोबर आहे. तसंच शिरा आणि धमन्या या काय करतात? शिरा काय करतात? अशुद्ध रक्त घेऊन येतात शरीरानं वापरलेलं, आणि धमन्या काय करतात? शुद्ध रक्त शरीराला पुरवतात. आणि ने आण करण्याचं काम हे नाही करतात, परंतु पंपिंग करण्याचं काम करतं हृदय. सूर्यनमस्कारामुळे हृदय मजबूत होते, सर्क्युलेशन सुधारते, बरोबर आहे. हृदय मजबूत होते म्हणजे काय? बघा, हृदयाला जर आपल्याला व्यायाम द्यायचा असेल, एका मिनिटामध्ये जर 150 वेळेस आपलं हृदय धडकलं पाहिजे असा व्यायाम आपण करायचा रोजचा. ज्याचं हृदय एका मिनिटामध्ये 150 वेळापर्यंत धडकत असेल, म्हणजे रोज दिवसभर नाही बरं का, व्यायाम करताना ज्यावेळी आपण कष्टाचा व्यायाम करतो त्यावेळेस हृदय आपलं जोरात धडकतं, जोरात पंपिंग करतं, धड 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 असं 150 पर्यंत. असं जर व्यायाम कोणी करत असेल रोजचा रेग्युलर मध्ये, तर त्याचं हृदय इतकं मजबूत होतं की एका वेळी ज्यावेळी धक्का देतं हृदय, त्यावेळी जेवढं रक्त प्रवाहित होतं तितकं त्या व्यक्तीचं हृदय 2 वेळेस धडकल्यास जेवढं रक्त प्रवाहित होतं तेवढं रक्त म्हणजे ह्या व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचं हृदय एकदा धडकलं की तेवढं रक्त प्रवाहित होतं. म्हणजे सामान्य व्यक्तीचे 2 ठोके हृदयाचे बरोबर योग करणारा असेल किंवा व्यायाम करणारा असेल, म्हणजे कार्डियक, त्याचं हृदयाचा 1 ठोका, म्हणजे हृदय त्याचं इतकं मजबूत होतं. म्हणजेच हृदयाशी संबंधित ब्लॉकेजेस असतील, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असेल, हे सर्व तिथं शून्य होऊन जातं, उरत नाही. आणि हार्ट अटॅक येण्याचा चान्स फक्त 1% म्हणते, 99% तर येणारच नाही, फक्त 1% तेवढा शिल्लक ठेवलेला आहे. म्हणजे हृदय इतकं मजबूत होतं. तसेच म्हणजेच रक्ताभिसरण संस्था मजबूत होते. पुढे बघूयात. म्हणजेच सर्वच संस्था याच्यामध्ये सहभागी होतात. आपण सुरुवातीलाच म्हणलेलं आहे, सूर्यनमस्कारामध्ये सर्वच संस्था सहभागी होतात. एक राहिली होती ही रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था मी बघितली, त्याच्यामध्ये हृदय आणि शिरा, धमन्या हे सर्व व्यवस्थित कार्य करायला लागतात. पुढे आहे श्वसन संस्था. आता श्वसन संस्थेमध्ये कोण कोण सहभागी होतं? श्वासनलिका असेल, अप्पर रेस्पिरेटरी असेल किंवा लोअर, म्हणजेच फुफ्फुसाच्या संबंधित विकार काय सांगता येतील? फुफ्फुस चांगली ताणली जातात, दम्याचे विकार कमी होतात. ठीक आहे. आणखीन काय? आणखीन काय सांगता येईल का? फुफ्फुसाच्या संबंधित, श्वसन संस्थेशी संबंधित. श्वसन दर वाढतो आणि दीर्घ होतो, म्हणजेच ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढतं, बरोबर आहे. तसेच फुफ्फुसांना व्यायाम मिळतो, म्हणजेच फुफ्फुस बळकट होतात, फुफ्फुसाचं आरोग्य सुधारतं. फुफ्फुसाचं कार्य काय आहे? आणि फुफ्फुसाची इलॅस्टिसिटी, लवचिकता, ती पण सुधारते. म्हणजेच हे झालं श्वसन संस्था.
आता अस्थिसंस्था याच्यामध्ये काय सांगता येईल? अस्थिसंस्थेमध्ये कोण कोण सहभागी होतं? हाडं सहभागी होतात, सांधे सहभागी होतात, म्हणजे सांध्याला सुद्धा व्यायाम मिळतो. प्रत्येक सांधे सहभागी होतात बघा याच्यामध्ये शरीराचे. सूर्यनमस्कारामध्ये सर्व सांधे सहभागी होतात. म्हणजेच सांध्यामध्ये सुद्धा लवचिकता येईल. सांध्यांची जी मुवमेंट आहे फिरण्याची, जी योग्य पद्धत, वय जसं जसं होत जाईल तसं तसं सांधे काय होतात? आकडत जातात, गच्च होत जातात. म्हणजे त्यांना ठिबक, बरोबर आहे. सांधेदुखी असेल किंवा हाडाशी संबंधित असेल, हाडं सुद्धा मजबूत होतील. आणखीन काय सांगता येईल तर मेरुदंडाचा अस्थिसंस्थेमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मेरुदंड आपला, स्पाइन, मणका. मणक्याचे आता बघा, काही आसनामध्ये म्हणलं आपण वरचा मणका सहभागी होतो म्हणलं ती सहभागी होतो. काही आता जालंधर बंदामध्ये काय म्हणलं, मानेतील 7 मणके सहभागी होतात म्हणलं, दुसरी मणके होत नाहीत. किंवा भुजंगासन असेल त्याच्यामधील छातीच्या पिंजऱ्याच्या जे संलग्नित आहेत ते 12 सहभागी होतात म्हणलं. परंतु सूर्यनमस्कार एक असा आहे ज्यामध्ये एकूण जे 33 मणके आहेत शरीरातील ते 33च्या 33 सर्वच सहभागी होतात. म्हणजेच मेरुदंडाचं संपूर्ण आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी सूर्यनमस्कारामध्ये फायदा होईल. मेरुदंड लवचिक राहील. मेरुदंड ताठर होणे म्हणजे वृद्धापनाचं लक्षण आणि मेरुदंड लवचिक असणं म्हणजे तरुणपणाचं लक्षण. बरोबर आहे. मेरुदंडाशी संबंधित विकार असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फायदा होईल. आणखीन काय सांगता येईल? आणखीन कुठली संस्था राहिली? बघा, सूर्यनमस्काराचे फायदे भरपूर सांगता येतील, पण त्यातील 10 फायदे जरी आपण सांगितले तरी पुरेसे आहेत परीक्षकासमोर. आणि बघा, सूर्यनमस्कार करण्याची योग्य वेळ काय आहे सांगू शकाल का तुम्ही? काय नेमकं कोणत्या वेळी करायचे? सकाळी. सकाळी म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर. असंच का? का सूर्य उगवल्याच्या नंतर? सूर्य जेव्हा वर येतो तेव्हाच सर, म्हणजे उगवल्यानंतरही नाही, अगोदर पण नाही. ठीक आहे, छान. म्हणजे सूर्य जेव्हा बघा सकाळी सकाळी उगवल्या उगवल्या कसा असतो? लाल. आपण सूर्याकडे बघू शकतो, परंतु इतर वेळेत बघू शकतो का हो? बघा, आपल्या जीवनामध्ये पण तसंच असतं बघा. एखादी वेळ एकाची किती मोठा असू द्या, किती श्रीमंत असू द्या, काही असू द्या, पण एक वेळ त्याची कमजोर असतेच कुठं ना कुठं. बघा, सूर्याकडे सुद्धा आपण बघू शकत नाही, तेवढी ताकद नाही आपल्याकडे सूर्याकडे बघण्याची. पण सकाळच्या वेळी मात्र आपण सूर्याकडे डोळे टक लावून किंवा डोळे फाडून बघू शकतो. बरोबर आहे. तो विषय वेगळा आहे सोडा. पण सूर्यनमस्कार हा सूर्य ज्यावेळी उगवतो, सूर्य ज्यावेळी लाल लाल असतो त्यावेळी, म्हणजे शरीरावरती कपडे सुद्धा कमी असावेत किंवा सैल असावेत, जास्तीत कमीत कमी वापरावेत. कारण काय तर ते सूर्यकिरण जी आपल्याला आपल्या अंगावरती शरीरावरती पडतात त्यातून विटॅमिन डी तयार होत असतात आणि हाडांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी विटॅमिन डी खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. किंवा कॅल्शियम शोषून घेण्यासाठी सुद्धा विटॅमिन डी खूप गरजेचं आहे. मग विटॅमिन डी जर चांगला असेल तर हाडं ठिसूळ होणार नाहीत, हाडं मजबूत असतील. किंवा शरीरातील दुखणं आहे म्हणजे पेन, एक नॅचरल पेन किलर म्हणून सुद्धा विटॅमिन डी काम करत असतं. तर पेन किलर साठी आपण काय घेतो? डायक्लो असेल, ऍसिक्लो असेल, बरोबर आहे, अशा वेगवेगळ्या गोळ्या घेतो, परंतु त्यांचे विपरीत परिणाम आहेत. मग दुसरा पर्याय काय आहे असं समजा, तर विटॅमिन डी सुद्धा शरीरामध्ये दुखणं नावाचा प्रकार कमी करतो. म्हणजे सूर्यनमस्कार उगवत्या सूर्यासमोर केलेली खूप चांगली, जेणेकरून आपल्याला विटॅमिन डी सुद्धा मिळू शकतं.
ठीक आहे, वेळ भरपूर झालेली आहे. आणि कोणीतरी एक जण सांगा आता बरे, 10 फायदे किंवा 5 फायदे सांगा. एक जण सांगा. सूर्यनमस्काराचं गुणगान इतकं आहे की तासभरी सांगितलं तरी ते संपणार नाही, इतकं श्रेष्ठ सूर्यनमस्कार आहेत. बघा, आता आपण जरी योग शिक्षक असलो तरी काही कारणास्तव धावत्या जीवनशैलीमुळे म्हणा किंवा भरपूर कामं आहेत म्हणा, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काही जणांना आपण करणं होत नाही, योग करणं होत नाही, योगासनं करणं होत नाही, प्राणायाम करणं होत नाही. परंतु अशा व्यक्तीने बघा, आपण असं कधी म्हणतो का हो, मला आज वेळच नाही, आजच्या दिवस आंघोळ करायचं राहू द्या, उद्या करू, असं कधी म्हणतो का? नाही. पण असं कधी म्हणतो का, मला वेळच नाही, आजच्या दिवस जेवण करायचं राहू द्या? किंवा असं कधी म्हणतो का, मला वेळच नाही, आजच्या दिवस झोपायचं राहू द्या? नाही. म्हणजेच दात घासणे, आंघोळ करणे, जेवण करणे, झोपणे, अशा ज्या जीवनशैलीमधल्या गोष्टी आहेत, त्या आपल्या जीवनशैलीमध्ये एक गोष्ट ऍड करायची, ती म्हणजे योग. मग त्यातील तुम्ही 5 मिनिटं किंवा करा, किंवा 10 मिनिटं करा, किंवा अर्धा तास करा, किंवा 1 तास करा. 1 तास मिळत नसेल तर अर्धा तास करा, अर्धा मिळत नसेल तर 15 मिनिटं करा, 15 मिनिट मिळत नसेल तर 10 मिनिटं करा, परंतु आपल्या जीवनशैलीमध्ये योगाचा समावेश करा. तसेच आता दुसरे काही प्रकार करणं होत नसेल, परंतु एक नियम रोजचा ठेवायचा, रोजचे 12 सूर्यनमस्कार करायचे, रोज 12 सूर्यनमस्कार, जेणेकरून सर्वच लाभ आपल्याला तिथं मिळतील. म्हणजे सूर्यनमस्कारामध्ये इतकी ताकद आहे की सर्व शरीर संतुलित तो ठेवेल. आणि वेगवेगळ्या ज्या ग्रंथी आहेत, 9 ग्रंथी आहेत, पिट्युटरी आहे, थायरॉइड आहे, किंवा थायमस आहे, ऍड्रिनल आहे, किंवा खालच्या ग्रंथी असतील, वेगवेगळ्या ग्रंथी असतील, ह्या सर्व ग्रंथीवरती सुद्धा सूर्यनमस्काराचे लाभ आहेत. सर्व ग्रंथी कार्यान्वित होण्याचं कार्य सुद्धा याच्यामध्ये घडून येतं. तर एक जण सांगा, कुणीतरी 5 फायदे सांगा, जमले तर 10 सांगा. व्यायाम देणारा प्रकार आहे. पोटातील स्नायू लवचिक होतात, फुफ्फुसाची कार्यक्षमता, मेरुदंड मागे वाकल्यामुळे मणके आणि जी मज्जारज्जू आहे ती सक्षम बनते, खान स्नायू बळकट होतात, अतिरिक्त चरबी कमी होते, पचनक्रिया सुधारते, हृदयावरील ताण कमी होऊन हृदयाची कार्यक्षमता वाढते, पायाने सांधे व स्नायू बळकट बनतात, मेरुदंडची लवचिकता. छान छान, खूप छान. आणि वजन कमी करण्यासाठी तर रामबाण उपाय म्हणजे सूर्यनमस्कार. आणखीन कुणी सांगेल का? तर हे आता प्रॅक्टिकलचं सिलेबस म्हणजे संपलंय का शिकवण्याचं? हो, सिलेबस पूर्ण झाला आपला आज. सर, कोणता? सूर्यनमस्काराचे तोटे म्हणल्यानंतर काय सांगता येईल? तोटे त्याच्याशी निगडीत आपल्याला, म्हणजे समजा कोणाला मेरुदंडाशी निगडीत विकार असतील तर त्यांनी करू नये, म्हणजे किंवा तो भाग वगळून करावा, किंवा एखाद्याचा हाड मोडलेला असेल, उच्च रक्तदाब असेल, किंवा हृदयाचं ऑपरेशन झालेलं असेल, एन्जिओप्लास्टी म्हणा, किंवा हृदयाशी निगडीत ऑपरेशन झालेलं असेल, किंवा ज्यांना हृदयाचा जो त्रास असतो धमन्यांचा, त्यांना जलद गतीचा व्यायाम करता येत नसतात, स्वतः पायऱ्या जरी चढल्या तरी त्यांना त्रास होतो, म्हणजे हृदय विकार असणाऱ्यांनी करू नये. मेरुदंडामध्ये विकार असतील, म्हणजे स्लिप डिस्क म्हणा, असे विकार असणाऱ्यांनी सुद्धा टाळावं, ते करू नये, त्यांना त्रास होऊ शकतो. मग त्यांना दुसरी आसनं, कंदरासन असेल, मर्कटासन असेल, अशी आसनं आपण देत असतो.
सोपे सोपे. परत आणखीन बरंच काय काय सांगता येईल याच्यामध्ये. गर्भवती स्त्रियांनी करू नये. परत चार पाच जरी सांगितले तरी ते तर पुरेसं आहे. सर शनिवार रविवारी क्लास घेणार आहात का सर? महाराज सांगतील तुम्हाला. सर परत एकदा घ्या ना, म्हणजे बसून केलेलं सर आहे. प्रॅक्टिस घ्या सर. ठीक आहे, बोलू आपण महाराजांशी. महाराज काय आज म्हणतात सांग. सर सर म्हणजे आज आसन सगळे माहिती आहेत सर, पण एका आसनातून दुसऱ्या आसनामध्ये जात असताना कशा प्रकारे बसावं उठावं हे जे प्रकार आहेत ना